ऋषभ. हॅलो आंटी. हॅलो. अरे ये ना ये. कसा आहेस? मी बरा आहे आंटी, तुम्ही? मी ठीक आहे. तू कधी आलास परत? एक आठवडा झाला आंटी, पण थोडा कामात बिझी होतो म्हणून येऊन नाही शकलो. पण विचार केला की आज येऊन जाईन. बरं झाला आलास. बस ना, तुझ्यासाठी नको काहीतरी. आंटी, मला काय नको. अरे असं कसं? बस बस जरा वेळ. हे घे कोकम सरबत. तिकडे US मध्ये मिळत नसेल ना? ॲक्च्युली आंटी आजकाल सगळं मिळतं सगळं. कोर्स संपला तुझा? हो आंटी. मग काय विचार केलास? कुठे काम करणार आहेस? इंडियामध्ये की US मध्ये? नाही माहीत नाही, म्हणजे अजून परत जायचा विचार नाही केला. का रे? म्हणजे तिथे फारशा चांगल्या संधी मिळत नाहीत का? नाही तसं काय नाही, पण ऑनेस्टली मी ट्रायसुद्धा केलेलं नाही अजून. ॲक्च्युली थोडं कन्फ्युज्ड आहे. होतं असं. थोडा वेळ घे विचार करायला. अरे विंडी डॉनिगरचं हिंदूज. पण हे तर इंडियामध्ये बॅन केलंय. तू आणलंस का? हो, त्याला हे पुस्तक वाचायचं होतं म्हणून घेतलं होतं. विचार केलं की बर्थडे दिवशी देईन. मला आठवतंय मी आणि विशाल या पुस्तकाबद्दल बोलत होतो ना, तेव्हा खूप चिडला होता तो. ते पुस्तक बॅन केलं ना म्हणून. जास्त गोड झालं का? हां. कोकम सरबत जास्त गोड झालंय. पाणी आणू? नाही, छान झालं आहे. संजनाला ना अजिबात आवडत नाही. दिवसभर जंक फूड खाते फक्त. ॲक्च्युली तिच्यासाठी मी चॉकलेट्स आणलेत. ओ, अरे ही तर तिची आणि तिच्या बाबांची फेवरेट चॉकलेट्स आहेत. एका दिवसात संपून टाकतील. लपवूनच ठेवली पाहिजे. हे काय? आंटी ते ॲक्च्युली विशालनं तुमच्यासाठी इम्पोर्टेड सिनेमन स्टिक्स आणायला सांगितले होते. तो म्हटला की तुम्हाला कॉफीवर खूप आवडतात. थँक्यू. मी हे आठवून येते. आंटी टी व्ही नवीन घेतला? हां. तुझे आई बाबा कसे आहेत? आहे बरे आहेत. बिझी नेहमीच. AC लावू का? तुला उकडत असेल ना? नाही नाही नाही, इट्स ओके, आय एम फाईन. परदेशात शिकायला जायचं, स्वतंत्रपणे राहायचं, किती छान अनुभव असेल ना? तुला जेव्हा ॲडमिशन मिळाली ना, तेव्हा विशाल खूप खुश झाला होता. रायटिंग हे ॲज अ प्रोफेशन घेणं कधी विचार केला नव्हता, पण विशालनं म्हटलं की तुला जर हे आवडते तर तुला हे करायलाच पाहिजे. ॲक्च्युली माझ्या स्कॉलरशिपचे फॉर्म्स पण त्यांनीच भरले. आणि तिकडे असताना सुद्धा कुणाचा कॉल आला नाही आला तरी
विशालचा नक्की यायचा. काही खाशील? नाही आंटी, मी निघतो. ऋषभ, अरे शिरा केलाय. आज विशालचा वाढदिवस आहे ना, थोडा खा ना. ठीक. मी नेहमी इतका छान शिरा कसं बनवता? चूक करून चालायचंच नाही. शिरा परफेक्ट नाही झाला ना तर विशाल भांडायचा माझ्याशी. मला स्वयंपाकात अजिबात रस नव्हता आणि त्याच्या बाबांना सुद्धा आमच्या स्वयंपाकाच्या बाईच्या हातचं बेचव जेवण चालायचं. त्यांना फक्त गप्पा मारायच्या असायच्या जेवताना आणि मला ऐकत बसायला आवडायचं. पण मग विशाल झाल्यावर मी नोकरी सोडून दिली आणि स्वयंपाक पण करू लागले. विशालला माझा स्वयंपाक खूप आवडायचा आणि माझ्या लक्षात आलं जेवताना त्याचे बाबा सुद्धा शांत राहू लागले होते. कदाचित त्यांना माझ्या हातचं जेवण आवडू लागलं असावं. पण आता मी स्वयंपाक करणं बंद केलंय. स्वयंपाकाच्या बाई परत आल्या आहेत, तरी त्यांचं बोलणं परत सुरू नाही झालंय. आय मिस दॅट. लोक फक्त खाताना शांत राहत असती तर किती बरं झालं असतं ना. आय एम सॉरी फॉर युअर लॉस. अरे दे, मी ठेवून येते. नाही नको आंटी, मी राहू दे, मी ठेवतो. अरे दे रे. आंटी मी निघतो. अरे निघालास तू? हो आंटी. बरं काय लिहितोय सध्या?
ॲक्च्युली आंटी सध्या काही लिहित नाही आहे. टेन्शन नको घेऊस, सगळ्यांचंच असं होत असणार. अरे तुला माहिती आहे का, सकाळी ना संजनाने मला एक गोष्ट सांगितली. म्हणजे ती गोष्ट विशालने तिला सांगितली होती 2-3 वर्षांपूर्वी. एक माणूस असतो, तो चंद्रावर राहतो आणि आपल्या सगळ्यांवर नजर ठेवतो. आणि आपण जर काही खोटेपणा केला, चुकीचं वागलो, तर तो देवाला आपलं नाव सांगतो. तर संजना विशालला म्हणाली, दिवसा हा माणूस कुठे असतो? विशालकडे उत्तरच नव्हतं या गोष्टीचं. पण दुसऱ्या दिवशी येऊन त्याने तिला सांगितलं, दिवसा हा माणूस आपली सावली बनून आपल्यावरती नजर ठेवतो. अरे सॉरी, मी आपली ॲक्च्युली आंटी ही माझीच स्टोरी आहे. म्हणजे मीच विशालला सांगितली होती एक दिवस. तेव्हा तो माझ्यावर खूप हसला होता. म्हटलं याच्यात काय लॉजिकच नाही आहे. पण दुसऱ्या वर्षी तो मला शाळेत येऊन विचारतोय की मग सकाळी त्या माणसाचं काय होतं आहे. मग तेव्हा मी त्याला या सावलीबद्दल सांगितलं होतं. मला माहित नव्हतं ही तुझी गोष्ट आहे. ऋषभ, विशाल आता आपल्यात नाही आहे हे आपण ॲक्सेप्ट करायला हवं. तो आपल्या आयुष्यात येण्याआधी आपण जसं जगत होतो तसंच परत जगू लागणं सोपं आहे. पण त्याला आपण जसं जगावं असं वाटत होतं तसं जगत राहणं अवघड असलं तरी तेच योग्य आहे. आंटी, विशालनं सांगितलं होतं मला बुक वाचायला. मी बॉरो करू शकतो? नेक्स्ट वीक परत करेन. जरूर. रविवारी ये, म्हणजे मी तुम्हा सगळ्यांसाठी पुरणपोळ्या करेन. नक्की.